मनमाडमध्ये तुम्ही चांगलेच बरसले, काय का? नाही, मला बरसायचा असा काही विषय नाही. लक्षात घ्या, आम्ही कायम असं म्हणतो की आम्ही सभ्य आणि सुसंस्कृत लोक आहोत. परंतु जर कोणी गुंडागर्दीची भाषा करत असेल, कोणी जर दमन यंत्रणेचा वापर करत असेल, आपल्या काय म्हणता येईल धनशक्तीचा वापर करत असेल, तर जनशक्ती काय असते, कायदा काय असतो हे त्यांना दाखवलं गेलं पाहिजे. बस एवढ्यासाठी म्हणून आज मला बोलायला लागलं. अदरवाईज मला नाही वाटत की मी सुहास कांदे या नावावर फार वेळ वाया घालवावा. कारण माझ्याकडे बोलण्यासारखे अजून खूप महत्त्वाचे विषय आहेत. माझ्यासाठी हा विषय अत्यंत क्षुल्लक आहे, अत्यंत क्षुल्लक. तापा अडवला, तुम्ही पुन्हा तापा बिपा काही अडवला नाही. ती 200 रुपयाची भाडोत्री माणसं होती. ते असं काहीतरी एक स्टंटबाजी करायचा प्रयत्न केला, पण लगेच तापा बिपा अडवला. असला काही तापा अडवला नाही. कारण जोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेले आहेत, तोपर्यंत शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याची गाडी अडवावी इतकी भाडोत्री लोकांमध्ये ताकद नक्की. जे सुरू झालेलं आहे जी आणि 14 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण सुरू आहे, लवकरच त्याचा निर्णय काय वाटतं तुम्हाला? सरकार धोक्यात येईल? काय आहे, पीठासीन म्हणून जे सभापती महोदय बसलेले आहेत नार्वेकर, खरं तर यांच्याकडून फार चटकन अपेक्षित होता निकाल. परंतु मी आधी म्हटलं की दामिनी पिक्चरमधला जो ॲडव्होकेट चड्डा आहे ना, तारीख पे तारीख करणेवाला, तशी नार्वेकरांचं ते पात्र आहे. आणि आपण सगळे दामिनी आहोत, सामान्य जनता. वेळ इतका घेतला त्यांनी की या टर्ममधलं शेवटचं अधिवेशनसुद्धा या सगळ्या लोकांना आता लिटरली उपभोगता आलं. जे अत्यंत बेकायदेशीर लोक आहेत त्यांना अधिवेशनसुद्धा उपभोगता येत आहे. आणि त्याला कारण निव्वळ आणि निव्वळ नार्वेकरांनी केलेली मदत आहे. ताई, एक असंही बोललं जातं एक उद्धव ठाकरे यांना फार सहानुभूती मिळत होती, ती सहानुभूती थोडी मागे पडावी यासाठी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण याला भाजपानेच फूस घातलेली आहे. नाही, मला त्या सगळ्या संबंधाने काही बोलायचं नाही, पण मला एक नक्की गोष्ट सांगायची आहे. आपल्याकडे घटनेची 102वी घटना दुरुस्ती जी आहे, त्या 102व्या घटना दुरुस्तीने कुठल्याही समुदायाचा आरक्षण विषयासंबंधी जो अधिकार आहे तो केंद्राला दिलेला आहे. आणि कलम 368 क नुसार ॲब्सोल्यूट मेजॉरिटी ज्यांच्या हातात असते तो ती दुरुस्ती करू शकतात. आज घडीला ॲब्सोल्यूट मेजॉरिटी ही फक्त आणि फक्त भाजपाकडे आहे. जर त्यांना खरंच आरक्षण द्यायचं असेल तर त्यांनी ते खूप लवकर करायला हवं. त्यांनी इथे रिझोल्युशन पास करायचे तिघांनी बसून आणि पार्लमेंटला पाठवायचे, पार्लमेंटने विशेष अधिवेशन बोलवायचे. इतकी साधी सोपी प्रक्रिया आहे. पण जाणीवपूर्वक फडणवीसांकडून गावगाड्यात राहणारे जे आम्ही सगळे 18 पगड लोक आहोत, मराठा, साळी, माळी, कोळी, तेली, तांबळी, आतार, बागवान, सुतार, लोहार, कुंभार, ही सगळी माणसं जी गावगाड्यातली आहेत त्यांना एकमेकांच्या प्रति द्वेष भावनेने प्रेरित करण्याचा, उद्दीपित करण्याचा प्रयत्न भाजपाकडून होतो. हे अत्यंत चिंताजनक आहे. आमची पुन्हा पुन्हा भाजपाला विनंती असेल की कृपया महाराष्ट्र अशांत करू नका, महाराष्ट्रातल्या गावगाड्याची सामाजिक विण उसवू नका. आम्हा सगळ्या जाती समुदायाच्या लोकांना गुण्यागोविंदानं एकत्र राहायचे. आम्हाला भांडाभांडीत रस नाही. ताई, प्रबोधन यात्रेमध्ये अनेक अडचणी निर्माण केल्या जातात, शासनाकडून तो दाबण्याचा प्रयत्न केला. महाप्रबोधन यात्रेच्या मध्ये अडचणी निर्माण केल्या जातात हे खरं आहे. पण काय असतं माहिती आहे का, चेंडू जितका दाबायचा प्रयत्न केला जातो त्याच्या 10 पट नाही 100 पट अधिक तो ताकदीने वर उसळून येतो. त्यामुळे महाप्रबोधन यात्रेच्यासाठी ज्या पद्धतीने लोक रिस्पॉन्ड करतात, लोक प्रतिसाद देतात, भेटायला येतात, मला आनंद याचा आहे की वेगवेगळ्या जाती समुदायाचे लोक या मंचावर येतात. आमचे मुस्लिम भावंड असतील, बौद्ध भावंड असतील, ओबीसी भावंड असतील, मराठा भावंड असतील, ही सगळी माणसं महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने येतात. आणि आम्ही महाप्रबोधनमध्ये फक्त आणि फक्त लोकाभिमुख समस्यांवर बोलण्याचा आमचा जास्तीत जास्त प्रयत्न असतो. आज मात्र सुहास कांदेंसारख्या गुंड शक्तीच्या जीवावर राजकारण करू पाहणाऱ्या माणसांना सुनावण्याची गरज होती, म्हणून आज कानउघाडणी केली. पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यात आलात, पालकमंत्र्यांनी हिरे कुटुंबियावर देखील पालकमंत्र्यांचे संबंध असल्याचे आरोप देखील आपण आता केलात आणि जिल्हा बँकेचा विषय देखील घेतलात. आज जेलमध्ये आहेत, काय सांगायचं? नाही, अद्वै हिरे हे फक्त आणि फक्त आमच्या सोबत आहेत म्हणून त्यांच्यावर झालेली कारवाई आहे. उलट याच्यापेक्षा कितीतरी गंभीर प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये इतर लोक आहेत ज्यांच्यावर कारवाई झाली नाही. उदाहरणार्थ मोहित कंबोजचा क्लोजर रिपोर्ट दस्तूर खुद्द सन्माननीय न्यायालयाने फेटाळलेला आहे आणि शेकडो कोटीचे आरोप असताना सुद्धा कंबोजीला सोडून दिलं जातं. कित्येक लोकांना क्लीन चिट दिली जाते.
पण अद्वै हिरे हे फक्त आमच्या सोबत आहेत म्हणून त्यांच्यावरती सूडबुद्धीने कारवाई केली जाते. पण आम्ही असं म्हणतो की आमचाही दिवस येणार आहे. संजय राऊत बोलले, त्यांच्यावरती मानहानीचा आबरू नुकसानीचा दावा पुढे दाखल करण्यात आला आणि त्यानंतर आपल्याला देखील नोटीस पाठवण्यात आली पालकमंत्र्यांनी. आम्ही या सगळ्या गोष्टींची तयारी ठेवली आहे. ते म्हणतात ना, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू ये कातिल में है. आम्ही तयार आहोत या सगळ्या गोष्टी. आता ज्या 4 राज्याचे निकाल लागले, 3 राज्यात भाजपा मोठ्या प्रमाणात निवडून आली. त्यांचं असं म्हणणं आहे का महाराष्ट्रातही हेच घडणार आहे. महाराष्ट्रात हे घडणार आहे अशी जर इतकी खात्री असेल तर एक निवडणूक त्यांनी बॅलेट पेपरवर घेऊन दाखवावी. काय हरकत आहे. म्हणजे एक लक्षात घ्या, 130 कोटीच्या देशामध्ये साधारण 70 ते 75 कोटीचं मतदान आहे. नोटबंदीच्या काळात तुम्ही एका माणसाच्या नाही म्हटलं तरी 150-150 200 कोटीच्या नोटा मोजून काढल्या की नाही. जर तुम्ही एका माणसाच्या 200 कोटीच्या नोटा मोजलेल्या आहेत तर संबंध देशाचं मिळून एक 75 ते 80 कोटीचं तुम्ही मतदान मोजायला काय प्रॉब्लेम है. अगर आप हमारे नोट गिन सकते हो तो आपको हमारे वोट भी गिनने ही पड़ेंगे. तुम्ही EVMवर संशय व्यक्त करताय. तुमची खात्री आहे ना की तुमचं सरकार येणार आहे, तुम्ही खूप काम केलेलं आहे, तर असं समजा बाबा ठीक आहे चला हां संशय म्हटलं, तुम्ही का बरं घाबरता. जगातल्या सगळ्या प्रगत देशांनी जर EVMवर निवडणुका घेणे टाळलेले आहे. दस्तूरखुद्द ज्यांनी EVM बनवलं त्यांनी सुद्धा EVMवर निवडणूक घेणं टाळलेलं आहे. तर भारतासारख्या देशामध्ये चायनाची लोकसंख्या आपल्यापेक्षा जास्त आहे पण चायना पण EVMवर निवडणुका घेत नाही. मग भारतात का आग्रह केला जातोय. म्हणजे सरळ साधे प्रश्न आहेत. काही ड्रग्स प्रकरणात तुम्ही पालकमंत्र्याचं नाव घेतलं होतं, त्यानंतर पालकमंत्र्यांनी आपल्याला मानहानीची नोटीस पाठवली आहे असं समजतं. तसेच दसरा मेळाव्यामध्ये एक अमन परदेशी या मुलाचं नाव घेतलं, त्याने देखील तुम्हाला मानहानीची नोटीस पाठवली आहे. हे खरं आहे का. मी एन्जॉय करते ह्या सगळ्या गोष्टी, मी एन्जॉय करते. माझ्यापर्यंत तरी अजून काही नोटिसा पोचलेल्या नाहीत. जेव्हा कधी नोटिसा येतील तर मला असं वाटतंय मी स्वतः कायदा शिकवणाऱ्यांपैकी आहे. त्यामुळे त्या कायद्याच्या प्रक्रियेत राहून, त्या चौकटीत राहून त्याच्या संबंधाने काय उत्तरं द्यायची ती मी द्यायला तयार आहे. मी सगळ्या प्रकारच्या परिणामांना सामोरं जायला तयार आहे. मी म्हटलं ना की शिवबंधन हातात हौसे खातर बांधलेलं नाही. मला माहिती आहे संघर्षाची ही काटेरी वाट आहे, परंतु कुठल्याही परिस्थितीत आम्ही उद्धव साहेबांची साथ सोडणार नाही. निष्ठावंत शिवसैनिकांसाठी हा कसोटीचा काळ आहे आणि आम्ही कसोटीला खरे उतरू. एक कांदा उत्पादक क्षेत्र आहे आणि अशा परिस्थितीत उद्या शरद पवार देखील चांदवडला रस्ता रोको करतायत. तुम्ही नाशिकच्या दौऱ्यावर काय सांगाल. आणि विशेष म्हणजे याच्यात एक जोडून असं आहे का उद्या शरद पवार साहेब जेव्हा रस्ता रोको करण्याचं त्यांनी हे केलं आहे, जाहीर केलं, लगेच सरकारने उद्यापासून बाजार समित्या सुरू करणार असंही जाहीर. सरकारचे निर्णय, सरकारचा लहरीपणा ज्या पद्धतीने मी बघते, मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगते. मी आंबेगाव जुन्नर पट्ट्यामध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पट्ट्याची पाहणी केली. या पट्ट्यामधला जो बटाटा आहे हा संपूर्ण वेफर्स इंडस्ट्रीजसाठी जाणारा बटाटा आहे. पण अवकाळी पावसामुळे तिथे प्रचंड नुकसान झालेलं आहे. पण कसलीही पाहणी नाही आहे, पीक विमे नाही आहेत. दुसरी गोष्ट की केंद्र सरकारने मिलिट इयर जाहीर केलेलं आहे. मिलिट इयरमध्ये सगळ्या प्रकारची तृणधान्ये येतात, परंतु नुकसानग्रस्त पिकांची जी ऑनलाईन माहिती भरायची आहे त्या ऑनलाईन माहितीच्या तक्त्यामध्ये ज्वारी हे पिकच घेतलेलं नाही आहे, जेव्हा की रबीमध्ये ज्वारी पिकाचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे इतक्या काही खात्यांमधला हा सगळा जो गोंधळ आहे तो गोंधळ पाहता खरंच यांना सरकार चालवता येतं का हा प्रश्न वारंवार पडतो. सन्माननीय उपमुख्यमंत्री तर गृहमंत्री म्हणून ऑलरेडी फेल ठरलेत, 10 वेळा ते नापास झालेले आहेत. पण मुख्यमंत्र्यांनासुद्धा फक्त आणि फक्त पक्षफोडी आणि लोकांवरती खोटे गुन्हे दाखल करणे याच्यातच रस आहे. हे फार वाईट आहे. उद्या आंदोलन करताय, तुम्ही सहभागी होणार का. मला असं वाटतं की प्रत्येकाने एक एक कार्यक्रम आखून घेतलेला आहे. मी महाप्रबोधन यात्रेवर आहे, माझी उद्या महाप्रबोधनाची सभा आहे. त्यांनी एक त्यांचा कार्यक्रम आखलेला आहे. त्यामुळे त्या कार्यक्रमाला म्हणजे मी हजर असलंच पाहिजे असं काही नाही. पण महाविकास आघाडी म्हणून जिथे कुठे तशी आवश्यकता भासेल तिथे आम्ही सोबत असू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.